नमस्कार. तर आपल्या सत्य अनुभवावर आणि त्या अनुभवाशी माझा संबंध असेल असेच अनुभव आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो आणि तुम्ही ते मनापासून पाहता. काय म्हणजे की कुठल्या शब्दात तुमचे उपकार फेडायचे. तर चला, तुम्ही सपोर्ट करताय तर माझा पण सपोर्ट नक्की असेल. तर आजचा अनुभव हा, आता मला असं दरवेळी असं वाटतं की कालच्यापेक्षा माझा आजचा अनुभव चांगला आहे, तर व्यवस्थित कधी कधी प्रकाश येत नाही तोंडावर. तर स्वेटर घालून बसले, पाऊस आहे, थंडी आहे म्हणून. तर कसं असतं, किडे सगळ्यांच्याच अंगात असतात. म्हणजे लहान मुलांना आपण नावं ठेवतो ना, मोठ्या माणसांच्या पण अंगात किडे असतात. जरा मी इकडं वळवून घेते मोबाईल. ओके. तर तसे आमच्या पण अंगात किडे होते. तर पोरांना नावं ठेवायचं नाही नुसतं, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या पण अंगात काय काय खोडी असतात. तर माझ्या अंगात एक खोड अशी आहे की 1 डिग्री झाली की दुसरी घ्यायची, दुसरी झाली की तिसरी घ्यायची, थांबायचंच नाही. डबल ग्रॅज्युएशन झालं, MA केलं, लगेच परत BEdला ॲडमिशन घेतलं 2006. आता 2006ला BEdला ॲडमिशन घेतल्यानंतर अर्थातच मी पलीकडे होते सांगली जिल्ह्यात, अलीकडं आमचा कोल्हापूर जिल्हा. मग तिकडं मी मम्मीकडे राहायचे. आता नोकरी करत असताना तुम्ही जर शिकत आहात तर तुम्हाला YCMला म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक इथं ॲडमिशन घ्यावं लागतं. ठीक आहे. तर घेतलं. मग मी सुट्टीत, आता ते आमचे सेशन सुट्टीतले असायचे, मी मग माहेरी जायचं. माहेरी सांगलीजवळ पडते म्हणून सांगलीला मग पोरं सुट्टीत सोडायची आणि सांगलीला जाऊन येऊन करायचं. माहेर जवळ जरा अंतर होतं त्यातल्या त्यात म्हणून. आणि सांगलीला कसं माझं DEd सांगलीला झालं. तर आता मुद्द्याकडे येऊया. तर BEd झालं माझं, केले आपले 2 दिवाळीच्या सुट्ट्या आणि 1 मे महिन्याची सुट्टी, असं करून मी BEd 2006ला पूर्ण केलं. पूर्ण केल्यानंतर मग सुट्टी संपली माझी. तर पोरं म्हटली मग आम्हाला सुट्टी आहे अजून, आम्ही राहणार. तर ठीक आहे म्हटलं. आणि माझा शेवटचा दिवस होता. असा सगळ्या बॅगा जड भरलेल्या, फायली, महत्त्वाचे कागद, परत पुस्तकं एवढी मोठी पुस्तकं, डायऱ्या, वह्या, पेन, काय काय आखायला, काय म्हणजे बरंच होतं साहित्य. आणि ती अशी जड बॅग आणि एकीकडं कपड्यांची बॅग, असं मी घेऊन आपलं येतानाच माहेरहून निघून आले. पोरं राहिली आमची. पोरं म्हटली आम्ही येणार नाही आणि 4 दिवस. तर म्हटलं राहा तुम्ही. हो, मी आले. आमच्या धाकट्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध होतं, नोव्हेंबर महिना होता, थंडी होती. आता बघा 5:30ला कॉलेज सुटलं. तर ते मी जे सेंटर घेतलं होतं ना ते तुम्हाला सांगते, पुतळाबेन. सांगलीचं जर कोण असेल तर त्यांना पुतळाबेन 100% माहीत. तर सांगली आपल्या ओळखी पाळखीतली, आपण तिथं नेहमी जात येत होतो. कॉलेज तिथं झालं आहे आपलं म्हणून मी सांगली सेंटर ठेवले. 5:30ला संपला शेवटचा दिवस. ते सेशन संपलेलं ते दिवाळीच्या सुट्टीतलं. मग आता कुणाला टाटा बाय पुढं मागं चल येते म्हणेपर्यंत तिथंच 15 मिनिटं जातात. 5:30 नंतर 5:45 वाजले. लगेच गडबडीनं त्या 2 जड बॅगा घेऊन, आणि कपड्यांची जरा हलकी होती पण दप्तराची जास्त होती, आले रिक्षा स्टॉपला आले. पटापटा रिक्षात बसून सांगली स्टँडला येऊपर्यंत 6:05 होतात. बघितलं स्टँड त्या फलाटवर तर गाडी लागलेली कोल्हापूर. हेच आनंद झाला म्हणून पटपट मी गेले. एसटीत चढून बघते तर काय फुल सगळ्या सीटा. 2-3 माणसं उभा पण राहिली होती. म्हटलं नको बाबा, कोल्हापूरपर्यंत हे वजं घेऊन आणि सावरत मी खाली उतरले. ते गाडी जाईपर्यंत 10 मिनटं गेली. परत दुसरी गाडी आली, तोपर्यंत वाजत आले 6:30. 6:25 झाले. आता बघा 6:25 झाली. मग त्या गाडीत मला बसायला जागा वगैरे मिळाली हो, पण 6:30 वाजत आले. आता सांगलीतनं 1-1.5 तास कोल्हापुरातनं त्यावेळी काही इतका फास्ट हायवे काही नव्हतं, गाड्या शिस्तीत येत. कोल्हापुरातनं आमच्या गावात येईपर्यंत 1-1.5 तास म्हणजे 3 तास होत. मग मी तिथंच माहेरी थांबले नाही. सासरी आले तर म्हटले सगळे मुंबईवरून आले तर घरी जायला पाहिजे. त्यात माझी सुट्टी पण संपत आली.
चढले बाबा कसं तरी करून त्या गाडीतनं मी परत कोल्हापुरात CBSला उतरले. कोल्हापुरातनं मी इकडची यायला गाडी पकडली. पण काय झालं तर गाडी शेवटची होती. जवळजवळ 10:15 वाजत आले आणि एसटीत म्हणजे कोणच नव्हतं. पुढं जाऊन रेल्वे स्टेशनला थांबली. रेल्वे स्टेशनचा एक स्टॉप आहे कोल्हापूरला. तिथं 2 माणसं चढली, 2च. बाकी मग ड्रायव्हर कंडक्टर ती 2 माणसं आणि मी एकटी. पण ती जी गाडी मी ज्या गाडीत बसली होती ती आमच्या गावापर्यंत होती. आमचं गाव असं आहे ना, रात्री 2ला जरी आला तर तुम्ही येऊ शकता, असं आमचं गाव आहे. त्या बाबतीत मानाय पाहिजे. आता तर काय हायवे झाला. तर मग बसले मी आपलं. आता 4 माणसं गाडीत आहेत, पण मला काय माहिती आता ही माणसं पण उतरून जातील पुढं का शेवटपर्यंत येणार आहेत माझ्यासोबत, का मलकापूरला जाणार आहेत, का आंब्याला जाणार, काहीच माहीत नाही. बसले. आता बसल्यानंतर कसं एकटंच आपण, मग मी साईडच्या बाजूला जागा होती सीटवर, तर गाडी मोकळी होती. तिथं मी दप्तर ठेवलं. मी बसले एसटीतनं रिक्षा. आता खिडकीतनं बाहेर रात्रीचं काय दिसणार आहे, पण आपली सवय असते ना, बघत बसले. झालं. परत पुढं गाडी गेली निवांत. गाडी लागली मार्गाला. काय कसल्या स्टॉपवर थांबत नव्हती. तोपर्यंत एक माणूस आला आणि म्हटला, अहो मॅडम हे तुमचं काय बॅग आहेत त्या काढा, मला इथं बसायचं आहे. तर मी म्हटलं तुम्ही काय इथं बसताय? म्हटलं जागा पुढं आहे की, इकडं आहे की मोकळे. तर नाही माझं काम आहे, मी इथंच बसणार. तर म्हटलं मग मी उठते जरा थांबा. तर म्हणे नाही बसा बसा, मी पुढच्या स्टॉपला उतरणार आहे, मी ST स्टाफमधला माणूस आहे. तर म्हटलं मी काय बोलले नाही, मी आपले सरकून बसले. तर ह्या माणसाचं सुरू झालं, तुमचं गाव कुठलं, तुमचं नाव काय. आता मी खरं कधी पण बाहेर असू दे, खरं नाव सांगायचं नाही, खरं गाव सांगायचं नाही, खरा मोबाईल नंबर द्यायचा नाही. पहिले 2 आणि शेवटचे 2 नंबर बदलायचेच आणि मधले आहे ते सांगायचं. मग ते कुणाला लागा ना ते बघून घे, लागला तर बरं का, म्हणजे असं कोणाला अडचणीत आणावं असं नाही. परत मग हा काय माणूस STत बसून 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली तरी तो माणूस काय उतरेनाच. मग मी उचललं दप्तरांमध्ये ठेवलं दोघांच्या मध्ये. मी म्हटलं तुम्ही सरका तिकडं दादा, तुम्ही इकडं काय सरकून बसतायसा, कळत नाही का तुम्हाला? म्हटलं असं काय बसताय, एवढी ST मोकळी आणि तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसलाय, उठा म्हटलं, नाही तर मला उठू द्या, असं मी म्हटलं. काय तो माणूस भयंकर होता. तो काय म्हटला, मी बसणार आहे इथंच, काय करणार आहे सा? म्हटलं मी काय करणार नाही, मी उठून पाठीमागं बसते, तुम्ही मला वाट द्या. तर तो काय देणार झाला वाट. परत मी बसले गप. म्हटलं कुठं अंदाज लागायचं. तोपर्यंत कंडक्टर उठून आला. म्हटलं काय झालं. तर म्हटलं ह्या दादांना मी म्हणते तुम्ही मागं जाऊन मला तर बसू द्या, नाही तुम्ही तर इथून उठा. तर कंडक्टर म्हटला हो उठा की. तर तो म्हटला नाही मी इथंच बसणार आहे म्हटला. तर कंडक्टर म्हटला ताई असू दे, पुढं आता पुढची एक सीट उतरणार आहे, तिथं तुम्ही पुढं येऊन माझ्याजवळ बसा. बरं झालं म्हटलं. पुढं जाऊन बसले की जरा समोरचं पण दिसतं, उजेड वगैरे पडतो. म्हटलं ठीक आहे. मग पुढचा स्टॉप येईपर्यंत 5 मिनटं 10 मिनटं गेलीच. तर तो माणूस काय म्हणे, तुम्ही मला का तसं म्हटला, तुम्ही मी बसलो म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, मी तुम्हाला काय विचारलं का, मी तुमच्याशी काय वाईट वर्तन केलं का, असं शायनिंग मारत बोलायला लागला. म्हटलं हे बघ तू काय माझ्याशी वाईट वर्तन केलेलं नाहीस, तुला माझं गाव नाव मोबाईल नंबर, मी कुठं राहते काय करते, तुला करायचं काय सांग म्हटलं. तो म्हटला का काय झालं विचारलं. म्हणजे जरा तो माणूस म्हणजे वल्गरच होता. मी आपलं त्याला मी उतरणारच होते पुढच्या स्टॉपला, गाडी थांबली का. आता कंडक्टर काय करणार, माझ्याकडच्या 2 जड बॅगा त्या घेऊन तर मला पुढं जायला पाहिजे, ST थांबल्याशिवाय कुठं उतरणार. तर म्हणे तुम्ही कुठं उतरणार आहे, मी तिथंपर्यंत तुम्हाला नेऊन पोचवतो. म्हटलं का, मी जाईन म्हटलं. का मी काय नाही म्हटलं, मी येणारच आहे. अरे म्हटलं तुझं काय डोकं बिकं फिरले का, काय पण म्हटलं मला सांग म्हणतेस वे. म्हटलं हे म्हटलं मूर्ख माणसा, काय चालले तुझे नाटकं, मी कोण आहे सांगू तुला. ॲक्शन दाखवली. आता माझी कशी बॉडी जरा उंची हाईट बीट असल्यामुळे जरा मी म्हटलं मी कोण आहे तुला सांगू, माझं नाव सांगू का सांग. आला कंडक्टर उठून. मला म्हटला तू पुढं चल. नाही मॅडम तुम्ही पुढं चला, तुम्ही घ्या ते बॅगा. त्याने एक माझी बॅग उचलली. नाही म्हटलं मी ह्याला सांगणार आहे मी कोण आहे ते, आणि मी आता ह्याच्याजवळच बसणार आहे म्हटलं, मी नाही उतरणार म्हटलं. तो माणूस म्हटला, कंडक्टर म्हटला का, थांबा म्हटलं माझी ओळख सांगते. मी त्याला थाप मारली, खोटं बोलले. त्या माणसाला म्हटलं अरे मी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात PS आहे
आणि म्हणलं आता आपण काय करूया, मी जिथं उतरणार आहे ना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात जाणार आहे ना तिथं तू पण चल म्हटलं माझ्याबरोबर कोल्हापुरात. घाबरलं की ते, जोरात घाबरलं. म्हटलं कसं, मी पोलीस खात्यात नोकरी करते आणि म्हटलं तू मला विचारते कुठं जात आहे काय, आता तू म्हटलं उतरलाच पाहिजेस पोलीस स्टेशन. नाही नाही आपण दोघांनी म्हटलं लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला जायचंच म्हटलं. म्हणजे असं घाबरलं. त्याला कुठं जायचं होतं का नाही, पण ते पुढच्या दोन स्टॉप गेले आणि परत उतरूनच गेला. मग कंडक्टर म्हटला मॅडम ते माणूस शहाणा नव्हता, कुठं त्या नादाला लागतं काय पिलेलं होतं कोणाचं. म्हटलं ते काय का असे ना. मग कंडक्टर मला म्हटला तुम्ही लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला आहे का. म्हटलं होय. आता कारण आज मी सांगते, मला पण पुढं जाऊन उतरायचं होतं कारण शेवटपर्यंत माझ्यासोबत ते ड्रायव्हर आणि कंडक्टर. मी म्हटलं कोणा विश्वास ठेवायला नको. मी आपली गावात उतरले. तिथं आमच्या अण्णा म्हणजे आमचे सासरे मला न्यायला आले. वेळ खूप झालेला, 11:30 पावणे 12 वाजत आले. ते अण्णा आमचे आले तिथनं. मग आमच्या घरात त्यावेळी तो रिसिव्हर असणारा नसतो का फोन होता. मी फोन केला, माझ्याकडे पण ते असला फोन होता आपला कीबोर्डचा. मग मी उतरले आणि मी घरात मग आमच्या सरांना सांगितलं ना असं असं. सर आमचे म्हणले काय वाटेल ते तू करशील नाही. आता आपल्या संरक्षणासाठी आपण सांगितलंच पाहिजे. आणि त्याला कसं खरं वाटलं, म्हणलं एवढी बाई हायटेड आहे म्हणजे 100% पोलीस कॉन्स्टेबल असणार. पण मला तिथं कसं सुचलं ते पण मी सांगते. कारण आमचे वडील मला म्हणायचे तुला एकतर मिलिटरी तर मी भरती करणार, नाहीतर पोलीसमध्ये. तर नशिबानं माझं पोलीसमध्ये पण सिलेक्शन झाले. पण कोणीतरी वडिलांना सांगितलं की कशाला पोलीसमध्ये घालताय आणि कोण पोरी जातात पोलीसमध्ये. म्हटले घालू नका. मग त्यावेळी ते कॅन्सल करून मला DEDला घातले. आणि ते जबरदस्तीनं मग मी अभ्यास वगैरे कमी मार्क मग ते का नशिबाचा भाग मला लागली नोकरी आणि आता मी सोडून पण दिली. तर ना त्या माणसाला ना असं वाटत होतं गुदूम, तो सारखा माझ्याकडे बघत होता आता ही काय आपल्याला लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला नेणार. सगळे गंभीर अनुभव तुम्हाला सांगितले हो. एक म्हटलं जरा माझा अनुभव सांगूया. असं काय शायनिंग बिनिंग मारण्याचा आपला उद्देश नाही, असाच सांगितला. बरं आवडलं असलं तर मात्र हाईप करायचं. तुमच्या व्हिडिओला मी करते तर माझ्या करायचं, लाईक करायचं, कमेंट करायचं. आणि ज्यांचे चॅनेल नाहीत त्यांनी पण मी सांगितलं ते करायचं. जर असेच अनुभव चांगले ऐकायचे असतील तर. ह्याच्यापेक्षा भन्नाट अनुभव आहेत आपल्याला. अनुभवांची शिदोरीच आहे. सत्य अनुभव सांगायला सुरुवात केली आणि तुम्हाला आवडत्यात हो. फुल वॉच केल्याबद्दल धन्यवाद.